कल्पना करा की तुम्ही एक मेसेज लिहिला आहे जो लपला आहे एका स्पेशल कोड मध्ये आणि तुम्ही तो मेसेज तुमच्या मित्राबरोबर शेअर केला. आता तुमचा मित्र हा मेसेज डिकोड करण्याचा प्रयत्न करतोय डिकोडरची मदत घेऊन. तुम्हाला माहितीये का की टेक्नॉलॉजीच्या जगात मेसेज डिकोड किंवा अनस्क्रॅम्बल करण्याच्या प्रक्रियेला म्हटलं जातं डिमॉड्युलेशन. हे डिकोडर प्रमाणेच काम करतं. चला आता हे टेक्निकल टर्म्स मध्ये समजून घेऊया. जेव्हा तुम्ही मोबाईलवर कोणताही मेसेज पाठवता किंवा रेडिओवर म्युझिक ऐकता, तुमचा आवाज किंवा म्युझिक कम्प्युटरच्या लँग्वेज मध्ये अॅनालॉग फॉर्म मध्ये असते. अॅनालॉग मेसेज एक स्मूथ वेव्ह आहे, पण हवेद्वारे किंवा केबलद्वारे योग्य प्रकारे प्रवास होण्यासाठी हा आवाज किंवा म्युझिक डिजिटल कोड मध्ये बदलणं चांगलं असतं, जो बनला असतो झिरोज आणि वन्सने. आपल्या सगळ्यांना माहितीये की कम्प्युटरला मशीन लँग्वेज समजते जी झिरोज आणि वन्सने बनते. म्हणून ट्रान्समिशन सोपं होण्यासाठी तुमच्या अॅनालॉग मेसेजला डिजिटल कोड मध्ये बदलण्याच्या या प्रोसेसला म्हटलं जातं मॉड्युलेशन. तर दुसऱ्या बाजूला कोडेड मेसेज घेण्याच्या प्रोसेसमध्ये जो 0 आणि 1च्या फॉर्म मध्ये असू शकतो, म्हणजेच डिजिटल किंवा मॉड्युलेटेड वेव्ह म्हणजेच अॅनालॉग, आणि त्याला परत ओरिजिनल आणि कळेल अशा लँग्वेज मध्ये ट्रान्सफॉर्म करण्याला म्हणतात डिमॉड्युलेशन. हा ओरिजिनल सिग्नल असू शकतो डिजिटल किंवा अॅनालॉग. डिमॉड्युलेशनचा मुख्य उद्देश असतो ओरिजिनल इन्फॉर्मेशन रिस्टोअर करणे. म्हणून डिमॉड्युलेशन हे फक्त डिजिटल टू अॅनालॉग कन्वर्ट करण्यापुरतं नसतं, तर हे जास्त करून ओरिजिनल इन्फॉर्मेशन परत आणण्याबाबत असतं. आता तुम्हाला मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशनचा अर्थ कळलाय, तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. प्रश्न आहे, डिमॉड्युलेशन इज द नेम ऑफ प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग फ्रॉम डिजिटल टू अॅनालॉग. तुम्हाला काय वाटतं बरं, हे स्टेटमेंट बरोबर असेल का चूक? आता या प्रश्नामध्ये हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की डिमॉड्युलेशन मध्ये डिजिटल मधून अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करणं समाविष्ट नसतं. हे ट्रान्सलेटर म्हणून काम करतं, पण हे डिजिटल मेसेजेसना अॅनालॉग मेसेजेस मध्ये कन्वर्ट करत नाही. याऐवजी हे ओरिजिनल इन्फॉर्मेशन परत आणतं. ही इन्फॉर्मेशन आधी डिजिटल किंवा अॅनालॉग फॉर्म मध्ये होती, यानं काही फरक पडत नाही. त्यामुळे या प्रश्नात दिलेलं स्टेटमेंट चूक आहे. तर मित्रांनो, या टॉपिक बद्दल डिटेल्ड माहिती तुमच्या इरा लर्निंग सेशन 5 मध्ये उपलब्ध आहे आणि तुमच्या MSCIT पुस्तकाच्या पान नंबर 20 ते 24 मध्येही हा टॉपिक तुम्ही पाहू शकता. मला नक्की माहितीये की या प्रश्नामुळे तुमची या विषयाबद्दलची समज वाढेल. आपल्या पुढच्या सेशन मध्ये आपण असेच आणखी काही प्रश्न सोडवूया.